सर्वात आश्चर्यकारक काय आहे? एक यक्ष प्रश्न. दररोज असंख्य जीव मरत आहेत आणि यमाच्या घरी जात आहेत, तरी माणूस असा विश्वास ठेवतो की तो मात्र अमर राहील. युधिष्ठिराचं उत्तर. युधिष्ठिर परीक्षिताचा नात्यानं आजोबा, चुलत आजोबा, पण आजोबाच. परीक्षितानं मातेच्या गर्भात असताना एकदा मृत्यूला हुलकावणी दिली होती. तो त्याच्या मातेच्या म्हणजे अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भात असताना, त्याचा अजून जन्म झालेला नव्हता, त्यावेळी त्याच्यावर मृत्यूचं संकट आलेलं होतं. त्यावेळी त्यानं मृत्यूला हुलकावणी दिली होती. आता तो वय वर्ष 96 असलेला परीक्षित हा मृत्यूला दुसऱ्या वेळी हुलकावणी देण्याचा प्रयत्न करीत होता. स्वतःला बंदिस्त अशा गर्भसदृश्य अशा राजवाड्यामध्ये, एका बंदिस्त कडेकोट सुरक्षित अशा बंदिस्त वाड्यामध्ये स्वतःला बंदिस्त करून मृत्यूपासून लपून राहून मृत्यूला हुलकावणी देण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी दुसऱ्या वेळी तो मृत्यूला हुलकावणी देण्यात यशस्वी होईल काय? स्वतःला सर्पदंशापासून मृत्यू येऊ नये म्हणून त्याचा हा जो चाललेला प्रयत्न होता, त्यामध्ये तो यशस्वी ठरेल काय? ही परीक्षिताच्या मृत्यूची कथा. यक्ष प्रश्न हे प्रकरण महाभारतामधील वनपर्वामध्ये हा प्रसंग घडतो. ज्यावेळी पांडव, द्यूतात हरलेले पांडव वनवासात असतात, 12 वर्षाचा वनवास भोगीत असतात, त्यावेळी युधिष्ठिर आणि त्याला यक्षाने विचारलेले प्रश्न हा प्रसंग घडतो. त्यानंतर कुरुक्षेत्रावर विनाशकारी कौरव पांडव युद्ध होतं. या युद्धाच्या शेवटी ज्यावेळी अश्वत्थामा क्रोधित होऊन आपल्या पित्याच्या आणि मित्रपरिवाराच्या हत्यांचा, वधांचा सूड घेण्यासाठी रात्रीच्या अंधारामध्ये पांडव शिबिर जाळतो. त्यानं केलेलं हे आततायी कृत्य. आणि त्यानंतर तर तो ब्रह्मास्त्र सोडून पांडवांचा निर्वंश व्हावा म्हणून ब्रह्मास्त्राचा प्रयोग करतो. त्यावेळी अभिमन्यूची पत्नी उत्तरा, अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या गर्भामध्ये न जन्मलेलं बालक परीक्षित हा अजून गर्भामध्ये असतो. आणि हा बालक सुद्धा ब्रह्मास्त्राच्या प्रयोगामुळं मरून जाईल असा एक धोकादायक प्रसंग निर्माण झालेला असतो. यावेळी श्रीकृष्ण परीक्षिताचा गर्भामध्ये असलेला जीव वाचवतो, त्याला जीवदान देतो, अशी महाभारत कथा. असा हा वाचलेला परीक्षित. त्यानंतर कुरुक्षेत्र युद्ध संपल्यानंतर युधिष्ठिर हस्तिनापूरचा राजा झाला. आणि त्यानंतर यथावकाश पांडव वृद्धपकाळानं ते शेवटी हस्तिनापूरच्या सिंहासनाचा त्याग करतात. युधिष्ठिर हस्तिनापूरच्या सिंहासनाचा त्याग करतो आणि ते वानप्रस्थाश्रम, स्वर्गारोहण या मार्गाने निघून जातात. आणि परीक्षिताला राजा म्हणून घोषित केलं जातं. परीक्षित हस्तिनापूरचा राजा बनतो. आणि आता परीक्षित सुद्धा वयोवृद्ध झालेला आहे. त्याचं वय आता 96 वर्षांचं आहे असं पुराण कथा सांगते. आणि हा परीक्षित ज्यावेळी एकदा वनामध्ये, 96 वर्षाचा राजा हा वनामध्ये मृगयेसाठी, शिकारीसाठी जातो. आणि एका हरणाचा पाठलाग करत असताना ते हरिण त्याला दिसेनासं होतं. त्या अदृश्य झालेल्या हरणाच्या पाठलागावर असलेला परीक्षित वाटेत दिसलेल्या एका ऋषींना, झाडाखाली ध्यानस्थ बसलेल्या ऋषींना, शमीक नावाच्या ऋषींना तो विचारतो की त्यांनी तिथून जाताना
पळत जाताना एखादं हरिण पाहिलं आहे काय? ऋषी शमीक ऋषी ध्यानस्थ बसलेले असतात. त्यांनी परीक्षिताचा प्रश्नच ऐकलेला नसतो, त्यामुळं ते काही उत्तर देत नाहीत. पण परीक्षिताचा असा गैरसमज होतो की हे ऋषी मुद्दाम होऊन आपणाला हरणाचा ठाव ठिकाणा सांगत नाहीत आणि आपला अपमान करीत आहेत. त्यामुळं क्रोधित झालेला परीक्षित तिथं जवळच पडलेल्या एका मृत नागाचं, एका सापाचं वेटोळ ऋषींच्या गळ्याभोवती अडकवतो. ती वेटोळी गळ्याभोवती त्यांच्या अडकवतो आणि तिथून निघून जातो. तो निघून गेल्यानंतर ही आपल्या पित्याच्या अपमानाची गोष्ट शमीक ऋषींच्या पुत्राला समजते. त्यांच्या पुत्राचं नाव शृंगी ऋषी. ह्या शृंगी ऋषींना ही गोष्ट समजल्यानंतर ते क्रोधित होतात आणि परीक्षिताला असा शाप देतात की आजपासून 7व्या दिवशी त्याचा सर्पदंशानं मृत्यू होईल. आणि अर्थात परीक्षिताला ही गोष्ट समजत नाही. पण ज्यावेळी शमीक ऋषी आपल्या ध्यानधारणेमधून जागे होतात आणि त्यांना ही गोष्ट समजते, त्यावेळी त्यांना मात्र दुःख होतं आणि परीक्षिताला ही वार्ता किमान संदेश देऊन तरी सांगावी म्हणून ते आपल्या एका शिष्याला पाठवतात. अर्थात शृंगी ऋषींची शापवाणी अटळ असते. पण जमलं तर परीक्षिताला काही काळजी घेता आली तर त्यानं ती काळजी घ्यावी म्हणून शमीक ऋषींनी त्याला संदेश दिलेला असतो. त्यानंतर मग ही बातमी समजल्यानंतर, हा संदेश मिळाल्यानंतर परीक्षित मृत्यूचा स्वीकार करतो का? अटळ येणाऱ्या आपल्या आजपासून 7व्या दिवशी अटळपणे आपणाला सर्पदंशानं मृत्यू येईल ही गोष्ट माहीत झालेला परीक्षित मृत्यूचा स्वीकार करण्यासाठी तयार होतो काय? तर तो तशी तयारी करतो. पण त्याच वेळी मृत्यूला जमलं तर पुढे ढकलता यावं म्हणून स्वतःला एका बंदिस्त अशा राजवाड्यामध्ये कोंडून घेतो. अत्यंत चिरेबंद असा एक राजमहाल उभारला जातो की ज्यामध्ये किड्यामुंगीला सुद्धा प्रवेश करता येणार नाही. आणि तिथं आतून बाहेरून सुरक्षित केलेला हा राजवाडा, यामध्ये परीक्षित 7 दिवस मुक्काम करतो. तिथं कुणालाच प्रवेश नसतो. आता इथं यानंतर तक्षक परीक्षिताला दंश करून त्याला मारून टाकण्यासाठी निघतो. तक्षक हा एक नागप्रमुख आहे आणि नागांचं आणि पांडवांचं फारसं सख्य कधीच नव्हतं. खरं तर नागांचं, नागवंशीयांचं आणि आर्यवंशीयांचंच फारसं सख्य कधी नव्हतं. याचं कारण उघड आहे. कारण आर्यवंशीय, आर्यकुल ही नागवंशीयांचीच भूमी, त्यांची अरण्य यामध्ये अतिक्रमण करून त्यांचीच भूमी ते जाळून साफसूफ करून त्यावर आपली स्वतःच्या वस्त्या वसवीत होते, नगर उभारीत होते. त्यामुळं नागवंशीयांची भूमी नाहीशी होत होती आणि त्यांची आश्रयस्थानं नाहीशी होत होती. त्यामुळं पांडवांची आणि नागवंशीयांची फारशी मैत्री कधीच नव्हती. आणि त्यातही परीक्षिताच्या आजोबानं म्हणजे अर्जुनानं आणि कृष्णानं खांडववन दहन करत असताना तक्षक आणि त्याचं नागकुल, त्याचा परिवार, त्याचा मित्र परिवार यांचा अतोनात संहार केलेला होता. त्याच वेळी तक्षकानं अशी प्रतिज्ञा केली होती की जेव्हा जमेल तेव्हा या पांडव कुलाचा आपण नाश करायचा किंवा त्यांचा सूड घ्यायचा. आता त्याला ही संधी मिळाली होती आणि म्हणून तो परीक्षिताला दंश करण्यासाठी निघाला. ज्यावेळी तो निघाला त्यावेळी वाटेमध्ये त्याला कश्यप ऋषी दिसले. कश्यप ऋषी सुद्धा परीक्षिताकडेच निघालेले होते. ते परीक्षिताकडे यासाठी निघालेले होते की
सर्पदंशानं जरी तक्षक दंशानं जरी परीक्षिताला मृत्यू येणार असला तरी सुद्धा ते मात्र या तक्षकाच्या परीक्षिताच्या शरीरामध्ये पसरणाऱ्या विषावर औषधोपचार करून परीक्षिताला मृत्यूपासून वाचवणार होते आणि परीक्षिताकडून अपार धनसंपत्ती मिळवणार होते. पण तक्षक मात्र कश्यप ऋषींना म्हणतो की मी तुम्हाला इथंच परीक्षित कधीच देऊ शकणार नाही, एवढी अपार धनसंपत्ती देतो, ती घ्या आणि तुम्ही परत निघून जा. त्याप्रमाणे कश्यप ऋषींना तक्षकानं धनसंपत्ती दिल्यानंतर कश्यप ऋषी वाटेतून परत निघून जातात आणि तक्षक परीक्षिताला भेटण्यासाठी आणि त्यानंतर त्याचा दंश करून वध करण्यासाठी राजधानीकडे येतो. ज्यावेळी तो परीक्षिताला भेटण्यासाठी त्याच्या वाड्याजवळ पोहोचतो त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की या वाड्यामध्ये आपणाला प्रवेश करता येणं शक्यच नाही, कारण हा अत्यंत बंदिस्त असा वाडा आहे आणि इथं कुणालाच प्रवेश दिला जात नाही. तेव्हा तो आपल्या एका मित्र असलेल्या एका सर्पमित्राला तपस्व्याचं रूप घ्यायला सांगतो आणि त्या तपस्व्याला काही फळं घेऊन राजाला भेटण्यास जावं त्यानं असं सांगतो. त्याप्रमाणे त्याचा सर्पमित्र असलेला एक मित्र तो तपस्व्याचं रूप घेतो आणि काही फळं घेऊन परीक्षिताला भेटण्यासाठी जातो. यातील एका फळामध्ये तक्षक स्वतःला लपवून ठेवतो. तो एका छोट्याशा कीटकाचं, एका अळीचं रूप घेतो आणि एका फळामध्ये लपून बसतो. आणि मग हा तपस्वी ज्यावेळी परीक्षिताला ही फळांची भेट देतो त्यावेळी परीक्षित ही फळांची भेट स्वीकारतो आणि या तपस्व्यानं स्वतःहून दिलेलं एक फळ जे त्याला असतं ते फळ खाण्यासाठी घेतो. याच फळामध्ये तक्षक स्वतःला लपून बसलेला होता. हे फळ खाण्यासाठी ज्यावेळी परीक्षित त्यामध्ये दात रुतवतो त्यावेळी फळामध्ये लपून बसलेली ही आळीच्या रूपातील तक्षक जमिनीवर पडतो. ही आळी जमिनीवर पडते आणि त्वरित लगेचच या आळीचं बघता बघता विशालकाय अशा नागामध्ये रूपांतर होतं आणि हा नाग परीक्षिताला दंश करतो आणि परीक्षिताचा मृत्यू होतो वयाच्या 96व्या वर्षी. तरीही दुसऱ्या वेळी मात्र हा परीक्षित राजा स्वतःला मृत्यूपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होता. मृत्यूला थोडं दूर ढकलण्याचा आणि अमरत्व प्राप्ती जमलं तर करण्याचा प्रयत्न करत होता, पण ते त्याला शक्य होत नाही. गर्भात वाचलेला परीक्षित दुसऱ्या वेळी स्वतःला गर्भसदृश अशा रचनेमध्ये लपवून ठेवून मृत्यूला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होता आणि अमृत प्राप्तीचा एक अशक्यप्राय विचार करत होता. जे त्याच्या आजोबाला युधिष्ठिराला समजलं ते परीक्षिताला वयाच्या 96व्या वर्षी सुद्धा समजलं नाही असं म्हणावं लागेल आणि परीक्षिताचा मृत्यू झाला, सर्पदंशानं मृत्यू झाला. धन्यवाद.